पाहिलं तर प्रथम फलंदाजीसाठी आपण या ठिकाणी पाहतोय मनोज जवळ आणि त्याला साथ देण्यासाठी सँडी संदीप यांचं नक्कीच या ठिकाणी प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि प्रथम गोलंदाजीसाठी बालेगड संघाकडून विजय याला आमंत्रित करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला गेलाय. विक्रम याला मागे ठेवण्यात आलंय आणि विजय याला पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी भरत सनस यांनी दिलेला आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. तर विजय याचा पुढील चेंडू, पहिला चेंडू फ्लिप केलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार आणि चौकाराने श्री गणेशा झालेला आहे जवळवाडी या संघाचा. धन्यवाद डीजे. तर चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी संदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे. पुन्हा एकदा अप्रतिम क्लासिकल फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालेलं आहे, परंतु एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानण्यात आलंय आणि एका धावेच्या भरीने धाव फलक आता एकने पुढे सरसावेल. धाव फलकाचा विचार केला तर 5 धावा आता धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. मनोज जवळ आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. विजय गोलंदाजी मार्कवर आहेत भालेगर या संघाकडून. 5 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. 20 मिनिटांचा अवधी आपल्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु बाईकचा इशारा. घोष क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 6 या आकड्यावर. बिनबाद 6 या आकड्यावर जवळवाडी संघ मार्गस्थ होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी मनोज जवळ सज्ज आहे. अप्रतिम असा फटका, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. डीजे साठी संदीप हे देखील सज्ज आहेत. उंच गेलेला चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या वाक्या बाहेरील चेंडू बॅक टू बॅक चौकारांच्या आतिषबाजी. डीजेनी हा सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. लगेचच गोलंदाजाला आमंत्रित करा. तर भरत सनस याच्याकडे जबाबदारी आता देण्यात आलेली आहे दुसऱ्या षटकासाठी. भरत सनस तर विक्रमला गोलंदाजीसाठी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आजचं चालणं खूप महत्वाचं आहे आणि त्याला संदीप मोरे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे क्लासिकल शॉट आता देखील त्या ठिकाणी पाहतोय. सन्मान दिला गेला चेंडूला. 1 धाव तर धावून पूर्ण करण्यात आलेली आहे.
आणि एका धावेवर समाधान मानण्यात आलेलं आहे. या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन टिपलेला आहे 19 या आकड्यावर. 19 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा विक्रम याचा पुढील चेंडू, उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेलेली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जवळवाडी संघाकडून पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी केला जातो. हे अत्यंत महत्वाचं आहे. स्ट्राईक रोटेट ठेवली जाते, हे प्रत्येक संघाच्या फलंदाजांनी लक्षात ठेवायला गरजेचं आहे आणि तीच कामा जवळवाडी संघ करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक आणि एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. संजीवनी गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो. 4 षटकांचा हा सामना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. विक्रम याचा पुढील चेंडू, उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन मन जवळ. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे निहाल. पिस्तूल ज्याला म्हटलं जातं, तो जवळवाडी गावचा पिस्तूल आता फलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस दलामध्ये कार्यरत असताना खेळाची आवड जपणारे हे निलेश शिंदे आता फलंदाजी मार्गवर आहेत. अप्रतिम असा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. आल्या आल्या चेंडूला बाहेरचा रस्ता दाखवला. देऊया डीजे यांना संधी. डीजे पुन्हा एकदा त्या ठिकाणी फलंदाजी मार्गवर आहेत. विक्रम याचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपाचा फटका. हो, अप्रतिम क्षेत्ररक्षण. थोडीशी घाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. ओहो, मिस थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतं. नको असलेला थ्रो त्या ठिकाणी लगावला गेला, परंतु स्ट्राईक रोटेट कुठेही सोडलेला नाहीये. स्ट्राईक रोटेट पुन्हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे महत्वाचं आहे. स्ट्राईक रोटेट ह्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आता जर आपण पाहतोय तर धाव फलकाचा विचार केला तर 26 धावा 26 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये भरत सनस आता गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. तिसऱ्या षटकासाठी भरत सनस अतिशय महत्वाचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये कुठेतरी आता धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. भरत सनस, निलेश शिंदे. अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे. आउट ऑफ द पार्क. डीजे निहाल आहे. निलेश शिंदेची फलंदाजी आज आक्रमण करणारी आहे. अप्रतिमाचा फटका, झेल घेण्याची संधी आहे. झेल टिपला गेलाय. अप्रतिमाचा झेल. निलेश शिंदेच्या पारीचा अंत करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. देऊयात डीजे यांना संधी.
निलेश शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. जे काम कर्णधाराने त्यांना करण्यासाठी पाठवलं होतं ते काम ते करून माघारी परतलेले आहेत. परंतु जो येणारा फलंदाज आहे त्यांनी ते काम कंटिन्यू करणं आता अत्यंत गरजेचं आहे. तर पुढील फलंदाज, नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी अक्षय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. दिशा भरकटण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. व्हाईट बॉल आणि घोष क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. या 2 धावांच्या भरीने धाव फलकाचा जर विचार केला तर 34 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेल्यात. अप्रतिम असा फटका स्ट्रेकच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार डीजे निहाल. गेला चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या वाक्याबाहेर चेंडू बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी डीजे निहाल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय स्ट्राईक रोटेट हा महत्वाचा इश्यू आहे. स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्वाचं आहे. आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संदीप यांना ती ॲबिलिटी प्राप्त आहे. संदीप आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. संदीप मोरे पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. हो हा मॅटर राहिलेला आहे. दिशा भरकटण्याचं काम आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. अवांतर धावेची भर त्या ठिकाणी घडली गेली आहे. 44 धावा शेवटचा चेंडू. अप्रतिम असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय घोष क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. 1 धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल आणि धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 45 या आकड्यावर 45 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर असेल. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या कृपया, वेळ आपल्याकडे कमी आहे. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर असेल आणि शेवटच्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. तर शेवटच्या षटकासाठी गणेशला आमंत्रित करण्यात आलेला आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 45 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या चेंडूवर प्रहार त्या ठिकाणी लगावला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. आता पुन्हा एकदा 46 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संदीप मोरे ऑन स्ट्राईक आहेत. क्लासिकल फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील का हा मोठा प्रश्न. अप्रतिम असा फटका आहे. अप्रतिम आहे. मिडल ऑफ द बॅट आहे. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क षटकार डीजे निहाल. प्रहार लगावला गेलाय. हे अतिशय महत्वाचं आहे कारण शेवटचं षटक हाणामारीचं षटक मांडलं जातं आणि त्यामध्ये अप्रतिम क्लासिकल फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव त्या ठिकाणी घेण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना धावचीत स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयाला माघारी परतावं लागतंय. जाऊयात डीजे निहाल.
गोलंदाजी मार्कवर जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर गणेश आता गोलंदाजी मार्कवर आहेत. अप्रतिम असा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, असफल राहिलेले आहेत. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. बॅकअप चांगला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर धाव फलक जाऊन ठेपलेला आहे. 55 या आकड्यावर 55 धावा. पुन्हा एकदा संदीप मोरे ऑन स्ट्राईक. अप्रतिम असा फटका आहे, लाजवाब असा फटका आहे. ज्यावेळी घुटना टेक तमाशा देख असा फटका पाहायला मिळतोय या षटकार. कर्णधाराने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं 50 धावांच्या पार आम्ही जाऊ, त्यावर खरं उतरण्याचं काम आज संदीप मोरे करताना आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी संदीप मोरे. शेवटचा चेंडूवर आता काय घडेल काय बिघडेल ते पाहावं लागेल. 61 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. हो, पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. पंच दाद फेटाळताना पाहायला मिळत आहेत. आणि एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरीने धाव फलक जाऊन ठेपलेला आहे 62 या आकड्यावर आणि 63 धावांचं आव्हान बालेकर या संघासमोर असणार आहे. यानंतरचा तर टॉस साठी लगेचच या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल मसवे आणि करंडी कोडाळ. ही जी मॅच आहे ती अप्रतिम मॅच असणार आहे. एकाच भागातील 2 संघ आहेत, परंतु असं जर पाहिलं तर मैत्रीपूर्ण संबंध यांचे पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळी मॅच असते त्यावेळी भारत पाकिस्तान असं थोडक्यात ते वृत्त आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकाच हत्तीचे 2 दात जरी म्हटले तरी वावगं ठरणार नाही, कारण भारत श्रीलंका अशी ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅचमध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही संघ एकमेकांसमोर भेटताना आपल्याला पाहायला मिळतील. चला कर्णधार लवकरात लवकर कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. टॉस का बॉस पावर्ड बाय AP स्पोर्ट्स अमित पवार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही मेहुणे एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. पण पाहूया आता काय करतील आपल्या संघासाठी. जर या 2 जे संघ आहेत हे 2 संघ यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण त्या भागामध्ये या 2 जे संघ आहेत या 2 संघांची मॅच पाहण्यासाठी आमच्या भागातील लोक देखील डोंगर पार करून त्या ठिकाणी येतात. कारण या मॅच मध्ये दोघांच्या हेड टेल कॉल या ठिकाणी हेड इज अ कॉल टेल पडलेला आहे. तर मसवे संघाकडे आज टॉसचा कौल गेलेला आहे. तर प्रथमतः काय करण्याचा निर्णय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. हो, क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आता बॅटिंग चालू आहे, बॅटिंग सर्वांची झालेली आहे. तर क्षेत्ररक्षण जे निवडलं आहे त्याचं कारण थोडं समजेल. करंडी संघामध्ये बॅट्समन चांगले आहेत आणि आमची बॉलिंग पण चांगली आहे, तर आम्ही त्यांना 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर प्रश्न तर नक्कीच या ठिकाणी मोठा आहे. बॅटिंग देखील आहे आणि फलंदाजी देखील आहे, परंतु क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तुम्ही काल मला वाटतं जेवणाची सोय यांच्याकडून होती, अप्रतिम जेवणाची सोय तुमच्याकडून राहिलेली आहे. आम्ही नक्कीच त्या ठिकाणी खुश झालेलो आहे. तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय यांनी घेतलेला आहे, परंतु तुम्हाला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना कितपत धावा करण्याचा मानस असेल? फलंदाजी करत असताना आम्ही 70+ रन पण करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे बॅट्समन आहेत, आम्ही तेवढी आमची कला दाखवू. तर नक्कीच 70 धावांचं टार्गेट आपल्याला असणार आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, दोन्ही संघांनी खेळ आमच्यापर्यंत चांगला पोहोचवायचा आहे. दोन्ही या मॅचमध्ये आज खूपच मजा येणार आहे, कारण मला वाटतं पहिल्यांदाच हे 2 संघ एकमेकांसमोर भेटताना पाहायला मिळतील. गावाकडची जी मॅच असते ती मॅचचं प्रदर्शन आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी पाहायला मिळेल. चला, मॅच लगेचच या ठिकाणी सुरुवात होते. टार्गेट सेट केलेलं आहे आणि जर या ठिकाणी आपण टार्गेट पाहिलं तर
63 धावांचं टार्गेट आता भालेगर संघाच्या समोर आहे. 63 धावांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी प्रथमतः जर आपण या ठिकाणी पाहिलं तर फलंदाजी मार्कचा विचार केला तर भरत सनस अप्रतिम पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला गेलाय. स्विंग द बॅट आणि षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिव्या डीजे यांना संधी. आयोजक विनंती आहे, बॉल पोचवायचा आहे. अप्रतिम असा षटकार पहिल्या चेंडूवर भरत सनसने इरादे स्पष्ट केलेले आहेत. पहिल्या चेंडूवर जो आक्रमक पवित्रा भरत सनसचा आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीची 69 धावांची जी आक्रमक पारी आहे त्याची आठवण करून देताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोठवली हो, एकीकडे भरत सनस याचं वादळ आहे आणि दुसरीकडे मैदानामध्ये देखील वादळ आलेला आहे. हा नैसर्गिक प्रकोप आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज जवळ आपण जरा साईडला या, आम्हाला कमिटी मेंबरची खूप गरज आहे कारण थोड्या दिवसात JPL आता येणार आहे आणि JPL मध्ये आपली अत्यंत गरज आम्हाला भासणार आहे कारण आमची जेवणाची सोय, आमची सर्व सोय आपणच करत असा. धन्यवाद. तर नैसर्गिक अडथळा अप्रतिम गोलंदाजी आहे. लगेचच त्या ठिकाणी वर केलेला आहे. लगेचच गोलंदाजाने भापलेला आहे की भरत सनस याला मी कसा नापास करेन. भरत सनसचा पुरेपूर अभ्यास त्या ठिकाणी केला गेलाय आणि अक्षयने हा चेंडू डॉट काढला गेलाय. अक्षय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी भरत सनस. पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपाचा फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम केलेलं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्यासाठी नक्कीच मनोरंजन असं. आणि ही पहा जे वर्क या ठिकाणी केलं जात आहे ACSच्या माध्यमातून, ASCच्या माध्यमातून पहा जी TV स्क्रीनवर जो आपण पाहतोय जे कव्हर केले गेलेलं आहे मल्टी स्क्रीन मुवमेंट ज्याला म्हटलं जातं. जन्मजेवी चषक 2025 दोन्ही कॅमेऱ्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी केलं जात आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही कॅमेऱ्यांचं एकत्रीकरण करून ASC लाईव्ह नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की दोन्ही बॅट्समन आणि बॉलर या दोन्हींकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. हे वर्क आहे ना, हे मल्टी टॅलेंट वर्क आपल्याला पाहायला मिळते आज ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून. उंच गेलेला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर घुटना टेक तमाशा देख. अप्रतिम असा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरत सनस बँग ऑन फायर आहे. डीजे धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शेष आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग त्या ठिकाणी केला जातोय. पॉवर प्लेचं षटक अप्रतिम असा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे परंतु क्षेत्र जे निवडलंय ते घोषित आहे. क्षेत्र जे निवडलेलं आहे ते घोषित आहे. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. 14 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. 63 धावांचं त्या ठिकाणी टार्गेट आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलका जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर 14 धावा धावफलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. त्याला मॅच लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. आपल्यातलीच एक टीम पुढे जाणार आहे आणि सेमीफायनल फायनलचा राऊंड आपल्याला खेळायचे आहे. त्यासाठी वेळ वाचवणं आता अत्यंत गरजेचं आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. तर संदीप मोरे यांना गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय. त्यांचा क्लास आज नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय का ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. संदीप मोरे
गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकचा जर विचार केला तर कुणाल. अप्रतिम असा फटका उंच गेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. संदीप मोरे आपल्या पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती करताना पाहायला मिळत आहे. डीजे निहाल मार्कवर आलाय. संदीप मोरे गोलंदाजी मार्कवर आहे जवळवाडी या संघाकडून. लोअर फुलटा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल झालाय चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 15. या आकड्यावर 15 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. संदीप मोरे यांचा पुढील चेंडू उंच गेला चेंडू. अप्रतिम असा फटका आहे. संदीप मोरे यांच्यावर हल्ला चढवलाय. अप्रतिम बरं चढवलाय. बरंच सनस बँग ऑन फायर आहे. अप्रतिम असा फटका आहे. मिडल ऑफ द बॅट पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. मध्ये आता डीजे आपल्याला घेऊन चाललेले आहे. जो संदीप मोरेंचा जमाना होता त्या जमान्यामध्ये डीजे घेऊन चाललेले आहेत. अप्रतिम असा सन्मान दिला गेला चेंडूला. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेतला गेलाय. या एका धावीच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 28 या आकड्यावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे. हो हो नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा आता भरत सनज आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल जवळवाडी या संघाकडून ते तितकंच महत्वाचं आहे. तर एक पाऊल पुढे नक्कीच या ठिकाणी भालेगर संघ आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांच्या अखेरीस जर आपण विचार केला तर जवळवाडी हा संघ 26 या आकड्यावर होता. परंतु भालेगर संघ जर आपण पाहिलं तर 2 षटकाच्या नंतर 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे बरोबरीने हे सामने चालू आहे. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आज भरत सनस करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता खेळणं अत्यंत गरजेचं आहे. निलेश शिंदे यांना गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय तिसऱ्या षटकासाठी. आणि ऑन स्ट्राईक जर आपण पाहिलं तर भरत सनस 12 चेंडू आणि 35 धावांची आता गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. स्लोवर गोलंदाजीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय निलेश शिंदे. हो हो अप्रतिम गोलंदाजीचा प्रत्यय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल आणि या एका धावेच्या भरीने धाव फलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर धाव फलक 29 या आकड्यावर जाऊन ठेपलेला आहे. 29 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. निलेश शिंदे
आज आपण जी गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंतची गोलंदाजी निलेश शिंदे यांची अप्रतिम राहिलेली आहे. बराच सणच याला अडकवून ठेवण्याचं काम आपण करताय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय निलेश शिंदे आज मन जिंकण्याचे काम करतोय. बरंच सणस याच्यावर नक्कीच आपण जर त्या ठिकाणी पाहिलं त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकण्याचं काम आज निलेश शिंदे यांनी केलेलं आहे. पिछले मैच का है ना आपका भरत सनस वर्सेस सेकंड बैट्समैन था, उनका एक अलग से क्लिप अपलोड किया गया, वो बता दो जिसने मिस करेगा देखो. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय काउकॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकाने एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय जे आक्रमक पारी आकाश झुनगरेची पाहायला मिळालेली भरत सनस ज्यांनी मिस केली असेल ती अपलोड करण्यात आलेली आहे YouTube लाईव्ह या वाहिनीवर. भरत सनस वर्सेस आकाश झुनगरे. पुन्हा एकदा झेल टिपला जातोय का झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय परंतु झेल सोडला गेलाय. एका धावेची भर देखील त्या ठिकाणी गंडी गेलेली आहे. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 31 या आकड्यावर 31. आता थोडंसं आक्रमण भरत सनस यांना चढवावं लागेल. मॅच मध्ये जर या ठिकाणी राहायचा शेवटचा चेंडू निलेश शिंदे याने आज अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. तिसऱ्या षटकासाठी निलेश शिंदे हा पर्याय अप्रतिम राहिलेला आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी फुटबॉलची मॅच ओहो मनो जवळ तुटून पडलाय बॉलवर परंतु एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा भरत सनस स्ट्राईकला आहे. आता मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत 6 चेंडू आणि 31 धावा. 6 चेंडू आणि 31 धावांचा डोंगर पार करायचा आहे भरत सनस याला. आता विक्रमी पारी खेळावी लागणार आहे. या आधीची जी पारी आपण खेळली त्या पारीचा पुनरुच्चार आपल्याला करावं लागेल, पुनर्निर्माण आपल्याला करावं लागेल. कारण 14 चेंडू आणि 30 धावांची आतापर्यंतची आपली जी पारी आहे ती पारी कंटिन्यू ठेवावी लागेल. आज भरत सनस याला चमकण्याची संधी आहे परंतु शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे अक्षय पप्पू ज्याचं टोपण नाव आहे. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अक्षय पप्पू पाहूया काय करतील. आज जर पाहिलं तर अजूनही 31 धावांची गरज आहे. 6 चेंडू 31 ची ही मॅच. अप्रतिम असा फटका उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषापार. पहिल्या चेंडूवर प्रहार डीजे निहार. पंचवीस धावा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. प्रेशर गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आता 24 धावांची गरज. पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धाव त्या ठिकाणी कोणती घेण्यात आलेली नाहीये. बरंच सणस आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता बदल पुन्हा एकदा या ठिकाणी घडवण्यात येईल. 4 चेंडू आणि हो व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. या अतिरिक्त व्हाईट +1 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 42 या आकड्यावर. फुल टॉस चेंडू लोअर फुल टॉस चेंडू त्यावर प्रहार लगावला गेलाय. चेंडू जातोय षटकार.
अप्रतिमाचा फटका, उंच गेला चेंडू, अप्रतिमाचा षटकार. बरंच सनस आता कुठेही मागे राहिलेला नाहीये. क्षेत्ररक्षण तुम्ही कशाही प्रकारे लावा, मी माझं काम करून जाणार आहे. मी माझी स्लिप गली पकडणार आहेत. डीजे निहाल. प्रतिम झालेली ही मॅच साठी नक्कीच या ठिकाणी आता. चला निलेश शिंदे कृपया, वेळ कमी आहे आपल्याकडे, मॅचला सुरू करून घ्यायची आहे. बरंच सणस याच्यासाठी जाळं विणलं गेलेलं आहे. बरंच सणस याच्यासाठी जाळं आहे. बरंच सणस 49 धावा. ओहो, प्रतिम गोलंदाजी या ठिकाणी राहिलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आता अडचणीमध्ये सापडला गेलाय. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे आणि अवघ्या अर्धशतकी पारीसाठी 1 धावेची गरज आहे भरत सनस याला. अप्रतिम अशी फलंदाजी, अप्रतिम असा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरत सनस याची 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन त्या ठिकाणी केलेलं आहे, परंतु मॅच मध्ये हार पत्करावी लागलेली आहे. निराशाजनक खेळ, परंतु आज जर पाहिलं तर मन जिंकण्याचं काम भरत सनस आणि भालेगड टीमने केलेलं आहे. निसटता विजय प्राप्त करताना जवळवाडी संघ नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भरत सनस याची आक्रमक पारी नक्कीच त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी पारी आहे. आणि आताची जी मॅच आहे त्यासाठी आवाजामध्ये थोडासा आपण या ठिकाणी बदल करणार आहोत. मस्वे विरुद्ध करंडी कुडाळ ही जी मॅच आहे, 2 संघ एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. एकाच भागातील 2 संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतील, परंतु भारत श्रीलंका मॅच आज त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यासाठी आवाजामध्ये बदल. विनोदजी धनावडे आमचे साथी समालोचक आहेत. थोड्या वेळापुरती मी आपली रजा घेतो. धन्यवाद. चला थोडंसं स्पीडअप घ्या. धन्यवाद किरण. आतापर्यंत आवाज मामुर्डी गावचा आवाज आपण ऐकत होतो. जाऊया मॅचकडे. मॅचमध्ये रंगत असणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ज्यांनी आयोजन केलंय मस्वे टीम ही क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार झाली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय करंडी कुडाळ टीमला. तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मस्वे टीम आणि मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. आपल्याला जर आपण पाहिलं तर सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 2 ही मर्यादित षटकामध्ये खेळवायचे आहे आणि फायनली आपल्याला काही मर्यादित षटकामध्ये खेळवायचे आहे. त्यासाठी आपल्याला ही चाललेली धडपड प्रयत्न करायचे आहेत. चला याच्यानंतरची मॅच असणार आहे एसीसी आंबेकर टीम आणि वरणजवाडी. दोन्ही टीमला तयार राहायचं आहे टॉससाठी विनिंग ब्रेकमध्ये. आजची स्पर्धा आपण म्हटलं तर जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. श्री जननी देवी क्रिकेट क्लब मस्वे या गावाचं आयोजन, एक दिमादार आयोजन आपल्याला स्पर्धेमध्ये बघायला भेटलं जाते आणि आपल्या गावच्या ग्रामदेवतेच्या नावानं ही स्पर्धा चषकाला नाव दिलं गेलंय. जननी देवी चषक 2025 ची स्पर्धा आपल्या भेटीला आले. 6वं पर्व. या 6व्या पर्वाचा पहिला साक्षीदार कोण होणार आणि या पर्वामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता संघ विराजमान होणार, एक मोठी लढत आपल्याला बघायला भेटली जाते. शेवटच्या गटातून कोण दाखल होईल टॉप 4 मध्ये. 3 संघ दाखल झालेत. आता 4थ्या संघाच्या शोधामध्ये आपण आहोत. जाऊया मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू पॉवर प्ले क्रमांक 1 साठी मस्वे टीम कडून मंगेश